नमस्कार. A1 स्वप्नास किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. मेथीच्या वड्या वेगळ्या पद्धतीने कशा बनवायच्या हे आज आपण पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. हिवाळ्यात मेथीची भाजी खूप ताजी आणि मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात अवेलेबल असते. परवाच मी या मेथीच्या वड्या बनवून पाहिल्या आणि इतक्या सुंदर, चवीला अप्रतिम भन्नाट अशा झाल्या होत्या. तर मी विचार केला की ही रेसिपी मी तुमच्यासोबत पण शेअर करू. तर आज आपण बनवणार आहोत या मेथीच्या खुसखुशीत वड्या. यासाठी मी इथे 1 वाटी चण्याची डाळ घेतली आहे. नॉर्मल छोटी वाटी जी आपल्या सगळ्यांच्या किचनमध्ये उपलब्ध असते ती छोटी 1 वाटी चण्याची डाळ मी इथे स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतली आहे. ही चण्याची डाळ जवळजवळ 3 ते 4 तास भिजवून घ्यायची आणि भिजवल्यावर बारीक करून घ्यायची. बेसनपीठ न घेता अशा प्रकारे डाळ भिजवून बारीक केल्याने मेथीच्या वड्यांची चव खूपच अप्रतिम होते. वड्या बनवण्यासाठी मी इथे ताज्या मेथीचे पाने तोडून घेतले आहेत. दांड्यांचा वापर इथे केलेला नाही, फक्त पानेच तोडून घ्यायचे. जवळजवळ 2 वाट्यांच्या प्रमाणात ही मेथी मी घेतली आहे. आता ही मेथी बारीक चिरून घ्यायची. ही मेथीची भाजी मी जवळजवळ 1 तास आधी स्वच्छ धुवून कोरडी करून घेतली. शक्य तितकं कमी पाण्याचा वापर वड्यांमध्ये करायचा, म्हणजे आपल्या वड्या छान खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा होतील. 2 वाट्या गव्हाचे पीठ घेतले आहे, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ घेतले आहे आणि वड्या कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. हवं तर तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी तांदळाच्या पिठाचा वापर केला. 1 चमचा चिली फ्लेक्स, अर्धा चमचा बडीशोप, अर्धा चमचा ओवा याच्यात मी टाकून घेतले आहे. अर्धा चमचा काळे तीळ घेतले, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे आणि 2 वाटी मेथीची भाजी टाकून घेतली. चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि थोडे पाणी टाकून आता पीठ मळून घ्यायचं आहे. पिठाचा घट्ट असा गोळा तयार करायचा आहे. खूप जास्त पातळ पीठ मळायचे नाही, शक्य तितकं घट्ट असे पीठ मळायचे, म्हणजे वड्या आपल्या कुरकुरीत आणि खुसखुशीत. आता 3 ते 4 तासानंतर डाळ पण आपली छान भिजलेली असेल. डाळ पाहूया. पाहिल्यावरच दिसतंय डाळ खूप छान भिजलेली आहे. आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. डाळीमध्ये मी टाकणार आहे 3 हिरव्या मिरच्या, 6-7 लसणाच्या पाकळ्या आणि 1 चमचा जिरं. हा सर्व मसाला याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हे पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे. आता ही बारीक केलेली डाळ आपल्याला गव्हाच्या पिठात टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून पीठ मळून घ्यायचे. डाळीच्या पिठात पाण्याचे प्रमाण असल्यामुळे मला इथं पाणी टाकायची गरज पडली नाही. त्याच पिठामध्येच मी पीठ मळून घेतले आहे. थोडीशी चण्याची भिजलेली डाळ मी साईडला काढून घेतली होती, ती आता यात आपण टाकून घेऊया. वड्या तळल्यावर या डाळीची खूप छान अप्रतिम चव लागते, म्हणून मी ही डाळ याच्यात आता टाकून घेते. 1 चमचा अख्खे धणे आणि थोडी मेथीची भाजी उरलेली होती चिरलेली, ती पण मी आता याच्यात टाकून घेते आणि सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून मळून घ्यायचे. तुम्हाला जर A1 स्वप्नास किचनच्या रेसिपीज आवडत असतील तर या रेसिपी तुम्ही तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करू शकता. व्हॉट्सअपवर किंवा इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही शेअर करू शकता. हलकासा तेलाचा हात घेतला आणि पीठ छान इथं व्यवस्थित मळून आपलं तयार झालं आहे. 10 मिनिटासाठी हे पीठ रेस्ट करायला ठेवायचं आहे झाकून. आता पीठ आपले तयार आहे. आता मी वड्या बनवायला सुरुवात करते. वड्या तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठल्याही आकारामध्ये बनवू शकता. इथे मी सुरुवातीला हाताला हलकेसे तेल लावायचे आणि वड्या हातावर थापून अर्ध्या वड्या मी या शेपमध्ये बनवल्या आहेत आणि अर्ध्या वड्यांना वेगळा आकार दिला आहे. सिलेंडर शेपच्या आकारामध्ये मी त्या बनवणार आहेत, म्हणजेच आपले मेथीचे मुटकुळे सुद्धा इथे तयार होतील. आता अशा प्रकारे मी वड्या तयार करून घेतल्या आणि या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत. यासाठी मी घेतली आहे 1 मोठी प्लेट आणि तिला तेल आणि ग्रीस करून घेतलं आहे आणि सगळ्या वड्या त्याच्यात मी टाकून वड्या स्टीमरमध्ये स्टीम करून घेणार आहे. खाली ताटाला किंवा प्लेटला तेल नक्की लावायचे, म्हणजे वड्या त्याला चिटकत नाहीत. आता सगळ्या एक एक करून वड्या मी याच्यावर ठेवून घेते आणि काही मेथीचे मुटकुळे पण मी इथे बनवलेत, ते पण यातच आपण टाकून स्टीम करून घ्यायचे. अशा प्रकारे मी या मेथीच्या वड्यांना सिलेंडर शेपचा आकार दिला आहे. याला तुम्ही मेथीचे मुटकुळे किंवा मेथीच्या वड्यासुद्धा म्हणू शकता. आता मी गॅसवर ठेवणार आहे स्टीमर आणि त्याच्यात टाकून घ्यायचे 1 ग्लास पाणी आणि गॅस लावून हे पाणी गरम करून घ्यायचे. आता याच्यात पाणी टाकल्यानंतर ठेवायचं आहे स्टँड आणि त्याच्यावर ठेवून घेऊया आपण तयार केलेल्या वड्या.
जवळजवळ 10 ते 15 मिनटं या वड्या मी वाफवून घेणार आहे. खूप जास्त वेळ वाफवायची गरज नाही. अगदी 15 मिनटामध्ये खूप छान या वड्या शिजतात. आता मी याला झाकण लावून घेते आणि 15 मिनटासाठी या वड्या वाफवून घेते. झाकण लावायच्या आधी याच्यावर तीळ टाकायचे राहिले ते आपण टाकून घेऊया. वड्यांमध्ये तीळ खूप छान लागतात. चवीला तर हे चांगले लागतातच, पण हिवाळ्याच्या दिवसात तीळ खाणे खूप शरीराला फायदेशीर असते. त्यामुळे तीळ याच्यात नक्की घालायचे. आता सर्व वड्यांवर मी तीळ टाकून घेते आणि थोडंसं हाताने प्रेस करून ते तीळ मी वड्यांना लावून घेतले आहे. आता स्टीमरचे झाकण लावून घ्यायचे आणि वड्या मी वाफवून घेणार आहे. व्हिडिओची डिटेल माहिती खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, जाऊन नक्की पहा. 15 मिनटं आता झालेले आहेत. वड्या आपल्या इथे वाफवून तयार झाल्या असतील. आता मी याचे झाकण काढून बघते आणि वड्या आपल्या छान वाफवून तयार झालेल्या आहेत. वड्या नीट शिजल्या की नाही हे पाहण्यासाठी मी त्यामध्ये चाकू टाकून चेक करून बघणार आहे आणि चाकू एकदम क्लीन निघाला म्हणजे आपल्या वड्या छान शिजलेल्या आहेत. आता मी या तळायसाठी गॅसवर पॅन ठेवले. वड्या मी डीप फ्राय करणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर कमी तेलात सुद्धा तुम्ही या तळू शकता. पॅनमध्ये अगदी चमचाभर तेल टाकलं तरीसुद्धा या वड्या खूप छान तळल्या जातात. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या लहान सहान बुकेसाठी या वड्या खूप छान तुम्ही बनवू शकता. एक एक करून 7-8 वड्या मी याच्यात टाकून घेतल्या आहेत आणि एका बाजूने या मला झालेल्या दिसत आहेत. आता मी यांना उलटवून घेते आणि दुसऱ्या बाजूनी पण वड्या कमी गॅसवर खमंग अशा तळून घेणार आहे. वड्यांना आता छान सोनेरी रंग आलेला आहे. खूप छान खमंग अशा वड्या तळल्या गेलेल्या आहेत. आता या एका प्लेटमध्ये मी काढून घेते आणि वड्या इथे आपल्या तळून झालेल्या आहेत. आता आपण याच्यामध्ये टाकूया आपण बनवलेले मुटकुळे. या वड्या तुम्ही हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, चिंचेच्या चटणीसोबत खाऊ शकता किंवा टोमॅटो केचपसोबतही या वड्या खूप छान लागतात. आता वड्या तळून झाल्या आहेत. आता याच्यात मी टाकते आपण बनवलेले मुटकुळे आणि हे पण वड्यांप्रमाणेच कमी गॅसवर खमंग असे तेलात तळून घ्यायचे. वड्या काढल्यानंतर टिश्यू पेपरमध्ये काढून घ्यायचा म्हणजे त्याच्यावर बरेचसे तेल हे टिपले जाते. आता वड्या आपल्या इथे तळून झालेल्या आहेत. या मी काढून घेते आणि या मी टोमॅटो केचपसोबत सर्व करणार आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट करून नक्की कळवा. चला तर पुन्हा मिळूया अशीच एक नवी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. एकदा खाल्ली तर परत परत बनवून खाल अशी अप्रतिम चवीची भन्नाट चवीची मेथीच्या वड्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत. चला तर मग स्वस्त रहा आणि पाहत रहा A1 स्वप्नाज किचन.